की क्लायमेट जसं चेंज होत आहे ना, तसं आपल्या स्किनचे सुद्धा नखरे चेंज होत राहतात. हाय, हॅलो, मी स्नेहल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला माझ्या स्किन केअर रुटीनबद्दल थोडंसं सांगणार आहे. म्हणजे मी काय यूज करते, कोणते प्रॉडक्ट्स यूज करते, त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. सडन असंच मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ करते. आणि मेकअपचे व्हिडिओ तर माझे येतच राहतील. मला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर नक्की करा. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिलं प्रोडक्ट आहे हे डॉट अँड कीचं. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. सुपर ब्राईट सनस्क्रीन लोशन आहे. SPF 50+ आहे. त्यानंतर विटॅमिन C+E आहे. हे पेड कोलॅबरेशन नाही आहे. मी काय वापरते ते तुम्हाला शेअर करते. खूप सुंदर आहे. मी बाकी माझ्या चेहऱ्यावर आता सध्या मी काहीच अप्लाय नाही केलं आहे. मी जस्ट फेस वॉश केला आणि आले आहे. तर मी तुम्हाला लावून दाखवते. ह्याचं टेक्स्चर बघा तुम्ही. रनी आहे असं आणि खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर आहे. मी मला लावून दाखवते. हे बघा असं रनी आहे थोडं टेक्स्चर, पण खूप सुंदर, खूप सुंदर. असं काही नाहीये की उन्हात जातानाच मी वापरते वगैरे. मी कधीही सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा वाटेल तेव्हा मी अप्लाय करते. मी अगदी एक वेळेस मॉइश्चरायझर नाही यूज करणार, पण मी हे प्रॉडक्ट नक्की यूज करते. ह्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. खूप हायड्रेटिंग फील होतं. खूप स्टिकीनेस नाही आहे ह्याच्यामध्ये. मोस्टली असतात म्हणजे बाकीच्या सनस्क्रीनमध्ये नक्कीच असतात, पण ह्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे मला ती गोष्ट एक आवडते ह्या सनस्क्रीनची की याच्यात तसं नाही आहे आणि खूप सुंदर आहे. त्यानंतर सेकंड आहे फ्लिकाचं सिल्क टच मॉइश्चरायझर. हे मिल्क क्रीम आहे. मी मॉइश्चरायझर म्हणून मी यूज करते, प्लस प्रायमर म्हणून यूज करते आणि हे मी माझ्या ब्राईड्सना सुद्धा यूज करते. ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली मी त्यांना रिकमेंड नाही करत, कारण हे खूप जास्त हायड्रेशन देतं. थर्ड वन आहे ते म्हणजे कैलाश जीवन. पर्सनली माझं फेवरेट आहे कैलाश जीवन आणि हे मी रिकमेंड करेन सगळ्यांनाच. म्हणजे ज्यांना कोणाला सेन्सिटिव्ह स्किन असेल आणि जे नाही बाकीचं काहीच यूज नाही करत, त्यांनी हे नक्की यूज करा. रात्री झोपताना तरी लावा. दिवसातून 2 वेळा 3 वेळा तुम्ही लावू शकता, कारण हे आयुर्वेदिक आहे. त्याच्यामुळे काही आपल्याला नुकसान होणार नाही. आपल्या स्किनला सुद्धा नुकसान होणार नाही. सो तुम्ही हे यूज करू शकता. मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम आहे. सो बिंदास यूज करा तुम्ही. थँक्यू सो मच जिनी मला हे सजेस्ट केलं. ती सुद्धा ॲक्ट्रेस आहे आणि बरेच सेलिब्रिटीज हे यूज करतात. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. सो मी असं बेसिक यूज करते स्किन केअरसाठी. असं खूप जास्त काही वापरत नाही. हा सेटॅफिलचं पण आहे, क्लिन्झर आहे, त्यानंतर माझ्याकडे मॉइश्चरायझर क्रीम आहे, सगळं काही आहे. पण मी हे सध्या करंट यूज माझा हा चालू आहे सध्या. आणि अजून बाकी काही तुम्ही यूज करू शकता. तुम्ही तांदळाचं पीठ लावा, त्याची पेस्ट करून त्याचं हलक्या हाताने स्क्रब करा, ते सुद्धा चांगलं आहे. जर बाकी काहीच नसेल जमत तर बेसनाचं पीठ लावा, त्याच्याने सुद्धा तुमची स्किन चांगली होते. एक क्लिन्झर म्हणून आहे बेसन पीठ, मी स्वतः यूज करते. कधी मला वाटलं की स्किन खूप जास्त इचिंग होते स्किनला, तर मी ते यूज करते. कारण सध्या कसं होतंय की क्लायमेट जसं चेंज होत आहे ना, तसं आपल्या स्किनचे सुद्धा नखरे चेंज होत राहतात. म्हणजे कधी ऑइल, आता मध्यंतरी मला ऑइल येत होतं, सडन आता ड्राय स्किन व्हायला लागली, इचिंग व्हायला लागलं. मी ट्राय करत असते असं काय काय. तुम्ही काय ट्राय करता सध्या तुमच्या स्किनला, आणि तुमच्या स्किनला पण असे काही इश्यूज येत आहेत का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जे मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवले यूज करून, सो ते जर तुम्हाला प्रोडक्ट बाय करायचे असतील तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथून बाय करू शकता.